कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यावरून जुलै महिन्यामध्ये विशाळगड आणि परिसरामध्ये मोठा हिंसाचार झालेला होता आणि या हिंसाचारानंतर या संपूर्ण परिसरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती आणि तब्बल 5 महिन्यानंतर ही सगळी संचारबंदी आहे ती उठवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणचं जनजीवन हळूहळू आता पूर्ववत होताना पाहायला मिळते। आजपासून विशाळगडावर पर्यटकांना जाता येणार आहे। नियम व अटी घालून पर्यटकांना विशाळगडावर जाण्याची मुभा आहे ती देण्यात आली आहे। सकाळी 10 ते 5 या वेळेत पर्यटकांना आणि भाविकांना या विशाळगडावर जाता येणार आहे। त्याचबरोबर कोणतंही मांस किंवा तिथं नेता येणार नाही अशा पद्धतीच्या अटी या ठिकाणी घालण्यात आलेल्या आहेत आणि या अटी शर्तीसह ही संचारबंदी आहे ती उठवण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच बघतोय आज पासून हा प्रवेश आहे तो दिला जाणार आहे। अगदी काही वेळामध्ये विशाळगडावर जायला पर्यटकांना परवानगी आहे ते मिळेल। त्यामुळे आपण बघू शकतो की इथलं जनजीवन जे आहे ते पूर्ववत होताना पाहायला मिळते। गडावरचे जे काही स्थानिक लोक आहेत ते देखील आता आपल्या नित्य कामाच्यासाठी गडावरून खाली त्याचबरोबर आपल्या कामासाठी येताना पाहायला मिळतात। त्याचबरोबर पर्यटक देखील आता हळूहळू या ठिकाणी येताना पाहायला मिळतात। हा ओघ जो आहे तो येत्या काळात वाढणार आहे। त्यामुळे 31 जानेवारीपर्यंत ही संचारबंदी तुर्तास तरी उठवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे एक मोठा दिलासा विशाळगडावरील राहणाऱ्या रहिवाशांना त्याचबरोबर या सगळ्या पायथ्याच्या परिसरामध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना देखील मिळाला असं म्हणावं लागेल, कारण गेल्या 5 महिन्यापासून हा व्यवसाय देखील ठप्प झालेला होता आणि त्यामुळे ही संचारबंदी उठवल्यामुळे विशाळगडावर राहणाऱ्या रहिवाशांसह विशाळगडाच्या पायथ्याला असलेल्या व्यावसायिकांना देखील एक मोठा दिलासा मिळाला असं म्हणावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।